विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या संपर्क सत्रांमध्ये आपण उत्तर भारतामध्ये उत्तर गुप्त कालखंडामध्ये कोणकोणती राज्य अस्तित्वात होती, त्यांचं स्वरूप काय होतं, याविषयीची चर्चा ही केलेली आहे. याच कालखंडामध्ये म्हणजे उत्तर गुप्त कालखंडामध्ये किंवा गुप्त कालखंडानंतरच्या कालखंडामध्ये दक्षिण भारतात कोणती राज्य होती, त्यांचं स्वरूप काय होतं, याविषयीची माहिती पाहणं हे देखील आवश्यक ठरतं. आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण दक्षिण भारतातील काही राज्यांच्या संदर्भामधील चर्चा ही करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत असते. या अंतर्गत आपण BHIC 103 या विषयाची माहिती पाहत आहोत. हिस्ट्री ऑफ इंडिया पार्ट सेकंड या विषयांतर्गत आपण 9व्या युनिटची चर्चा ही करत आहोत. आपलं 9वं युनिट दख्खन आणि दक्षिणेतील राज्य हे आहे. या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये अर्थातच आपण उत्तर गुप्त कालखंडातील उत्तर भारतातील काही राज्यांची चर्चा ही केलेली होती. यामध्ये वल्लभीचे मैत्रक, कनौजचे मौखरी, पुष्यभूती घराणे, उत्तरगुप्त, कनौजचे यशोधर्मन, काश्मीर अशा राज्यांची चर्चा ही केलेली होती. या राज्यांची चर्चा करणे हाच या घटकाचा उद्देश होता असे नाही. त्या घटकाची चर्चा करत असतानाही आपण सांगितलं होतं की उत्तर गुप्त कालखंडामध्ये जी राज्य अस्तित्वात आलेली होती, या राज्यांची माहिती पाहणं हे तर आवश्यक होतंच, परंतु त्यांच्या स्वरूपाविषयी, या राज्यांच्या स्वरूपाविषयीची चर्चा ही सुद्धा इतिहास अभ्यासकांनी केलेली होती. किंबहुना इतिहास अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून हा विषय अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं त्यांनी या विषयासंदर्भामध्ये दीर्घ अशा स्वरूपाची चर्चा केलेली होती. यामध्ये ही राज्य अंधकारमय युग अशा स्वरूपाचं प्रतिनिधित्व करणारे होते, असं सुरुवातीच्या वसाहतवादी इतिहासकारांनी म्हटलेलं होतं. तर नंतरच्या कालखंडातील इतिहासकारांनी उत्तर गुप्त कालखंडामध्ये उत्तर भारतात अस्तित्वात आलेले राज्य म्हणजे महान क्षेत्रीय सत्तांच्या उदयाचा काळ होता, असेही म्हटलेले होते. या कालखंडाचं वर्णन सामंतशाहीच्या उदयाचा कालखंड असेही केलेले होते. तर काही इतिहास अभ्यासकांनी याला एकीकृत राज्य असंही केलेलं होतं. आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रात आपण दक्षिण आणि दख्खनेतील राज्य यांचा आढावा हा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूयात की दख्खन आणि दक्षिण या संकल्पना काय आहेत. वास्तविक पाहता दक्षिण आणि दख्खन या संकल्पना एकमेकात समाविष्ट झालेल्या आपणास आढळून येतात. कारण की दक्षिण भारताची व्याख्या करत असताना विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग हा संपूर्ण दक्षिण भारत असा मानला जात होता. परंतु तरीही त्याच्यामध्ये जे आहेत तर ते काहीसे भेद किंवा काहीसे वेगळेपण हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये दख्खन ही संकल्पना ही विशेषतः मध्ययुगीन कालखंडामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये वापरात आलेली आपणास आढळून येते. त्याचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोदावरी आणि कृष्णा नदी यांचे खोरे हा जो भाग आहे तर या भागाला दख्खन असं म्हटलं गेलेलं आपणास दिसून येतं. अर्थातच जो काही भाग आहे तर तो महाराष्ट्रापासूनचा ते अगदी आजच्या केरळ राज्यापर्यंतचा जो काही भाग आहे तर त्याला एकंदरीतच दक्षिण भारत असं संबोधलं जातं. परंतु तरी सुद्धा त्यामध्ये दख्खन या शब्दाचा उच्चार करून, दख्खन या संकल्पनेचा उच्चार करून एक प्रकारचं वेगळेपण हेही दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला आपल्याला दिसून येतो. आज आपण दक्षिण भारतातील चालुक्य, पल्लव आणि पांड्य या राजांची माहिती पाहणार आहोत. या राजांची माहिती पाहण्याचं कारण असं आहे की या राजांमध्ये जे काही आहेत तर तो संघर्ष हा सुद्धा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. चालुक्य, पल्लव आणि पांड्य या राज्यांमध्ये
जो संघर्ष घडून आलेला आहे, तर तो संघर्ष प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याला एक संकल्पनाही वापरण्यात येते. ती संकल्पना अर्थातच आपण या सत्राच्या शेवटच्या भागामध्ये पाहणार आहोत आणि या सत्रांमध्ये जो संघर्ष झाला, त्या संघर्षाची पार्श्वभूमी किंवा एकंदरीत त्याविषयी इतिहास अभ्यासकांनी वापरलेली संकल्पना याचाही आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम आपण माहिती पाहूयात ते म्हणजे चालुक्य या घराण्याविषयी किंवा बदामीच्या चालुक्य या राजघराण्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बदामी किंवा वातापी ही या घराण्याची राजधानी असल्यामुळं या घराण्याला बदामीचे चालुक्य असे म्हटलेले आपल्यास आढळून येते. बदामीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक हा राजा जयसिंह हा असलेला आपल्याला दिसून येतो. या राजा जयसिंह याच्या संदर्भामधील माहिती ही आपणाला त्या कालखंडामधील एक शिलालेख, ऐहोळे शिलालेख यामधून आपणास माहिती कळते. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच चालुक्य राजघराण्याच्या संदर्भामधील ऐहोळे हा जो शिलालेख आहे, तर तो महत्त्वपूर्णच मानला जातो. या घराण्यातूनच चालुक्यांच्या इतर राजांची त्याचबरोबर इतर गोष्टींचीही माहिती आपणास मिळू शकते, मिळते आणि त्यामुळं हा ऐहोळे शिलालेख हा एक महत्त्वाचा शिलालेख असलेला आपल्याला दिसून येतो. संस्थापक राजा जयसिंग याच्याविषयीची माहिती ही मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा शिलालेख महत्त्वाचा असलेला आपणास दिसून येतो. याच्यानंतर रणराग हा त्याचा मुलगा हा सत्तेवर आलेला होता. हाच जो आहे तर तो राज्याचा वारसदार हा देखील असलेला आपल्याला आढळून येतो पहा. या दोघांचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येऊ शकतं पहा, की जयसिंग ज्याने राज्याची स्थापना केलेली आहे आणि रणराग या दोघांनी सुद्धा आपलं राज्य त्याची स्थापना करून ते टिकवणे ही एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली दिसून येते. यांच्या कारकिर्दीमध्ये अर्थातच राज्यविस्तार हा फारसा झालेला नाही. परंतु आपलं राज्य निर्माण करून ते राज्य इतर धोक्यांपासून म्हणा किंवा इतर काही संकटांपासून वाचवण्याचं आणि त्याचं अस्तित्व कायम टिकवण्याचं, कायम राहावं यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत असे राजे म्हणून आपण जयसिंह आणि रणराग यांचा उल्लेख करू शकतो. जयसिंह याच्यानंतर रणराग हा त्याचा मुलगा सत्तेवर आला. तर रणराग नंतर पहिला पुलकेशी हा त्याचा मुलगा किंवा संस्थापक राजा जयसिंह याचा नातू हा सत्तेवर आलेला आपल्याला दिसून येतो. या अगोदरच आता आपण उल्लेख केला त्याप्रमाणे राजा जयसिंह असेल किंवा त्याचा मुलगा रणराग असेल, तर यांनी आपलं राज्य स्थापन करून ते टिकविण्याचं काम जे काही आहे तर ते केलेलं होतं. खऱ्या अर्थाने चालुक्यांच्या सत्तेचा विस्तार करण्याचं काम किंवा चालुक्यांच्या सत्तेचा विस्तार करण्याची सुरुवात ही पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीपासून झालेली आपणास दिसते. पहिला पुलकेशी हा अर्थातच संस्थापक राजा जयसिंह याचा नातू होता आणि याच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य असं आहे, की थोड्याच कालावधीत याने चालुक्यांच्या राज्यात अनेक प्रदेशांची भर ही घातलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर याने वातापीपूर ही राजधानी ही सुद्धा बनवलेली आपल्याला आढळून येते. या राज्याच्या संदर्भामध्ये आपण काही वैशिष्ट्ये सांगू शकतो. एक म्हणजे याने अनेक बिरुदे ही धारण केलेली होती. बिरुदे किंवा त्याला आपण पदव्या असं म्हणतो, की राजा हा त्याच्या नावाच्या अगोदर वेगवेगळ्या पदव्या हा जो आहे तो लावत होता. अशा स्वरूपाच्या अनेक बिरुदे किंवा पदव्या याने स्वतःच्या नावाच्या अगोदर लावलेल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की प्राचीन कालखंड असेल किंवा ज्याला आपण प्रारंभिक भारताचा कालखंड म्हणतो. प्रारंभिक भारत असेल किंवा मध्ययुगीन भारताचा कालखंड असेल. या कालखंडामध्ये भारतात राजेशाही होती आणि राजेशाही या शासन व्यवस्थेमध्ये राजा हा आपली छाप ही इतर लोकांवर असावी या उद्देशाने अनेक बिरुदे धारण करत असे. ज्यावेळेस तो बिरुदे धारण करत असे अर्थातच सगळ्यात पहिला प्रभाव हा सर्वसामान्य लोकांवर जो आहे तर तो पडत असे. त्याचबरोबर राजाच्या आसपास असणारे जे काही सरदार असतील किंवा इतर काही लोक जे काही असतील, मंत्री असतील यांच्यावरही एक प्रकारची त्याची छाप
ही पडत असे. त्याचबरोबर इतर राज्यांवर सुद्धा एक प्रकारची छाप या पदव्यांमुळे, बिरुदांमुळे पडत असे. राजाचा मान-सन्मान वाढण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर आपलं राज्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातूनही ही बिरुदं ही महत्त्वाची ठरत होती. पहिला पुलकेशी याच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो, की बाबा याने अनेक बिरुदे जी आहेत, तर ती धारण केलेली होती. अ, याच्याच कालखंडामध्ये जे काही आहेत, तर ते अनेक मंदिरंही निर्माण झालेली दिसतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात ठेवूयात, की चालुक्य कालखंड हा एक मंदिर स्थापत्याच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला आढळून येतो आणि अर्थातच पहिल्या पुलकेशी याच्या कालखंडापासूनच अशा स्वरूपाची अनेक मंदिरं ज्यावेळेस निर्माण झाली, तर त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो, की बाबा याचा कालखंड जो आहे, तर तो मंदिर स्थापत्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून किंवा चालुक्य कालखंडातील मंदिर स्थापत्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून याचा कालखंड जो आहे, तर तो एक प्रकारचा पायाभरणीचा कालखंड अशा स्वरूपाचा होता. हेही आपण या संदर्भात सांगू शकतो. याच्या कालखंडामध्ये अनेक मंदिरं जरी निर्माण झालेली असली, तरी अ, आपण जे म्हणतो, की कला, स्थापत्य किंवा इतर क्षेत्रांमधील प्रगतीचा पाया हा सुद्धा खऱ्या अर्थाने जो आहे, तर तो पहिला पुलकेशी याच्याच कालखंडामध्ये जो आहे, तर तो झालेला होता. त्या दृष्टिकोनातूनही याचा जो काही कालखंड जो काही आहे, तर तो महत्त्वाचा मानला जातो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर याने अश्वमेध यज्ञ हा सुद्धा जो आहे तर तो केलेला होता, नाही का? अश्वमेध यज्ञ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याची अधिक कल्पना आहेच. आपण यापूर्वीही जे आहेत तर ते याविषयी बोललेलो आहे, की एखादा राजा हा आपला पराक्रम सिद्ध करण्यासाठी किंवा एक प्रकारे सीमावर्ती भागातील राजांनी आपलं वर्चस्व मान्य केलेलं आहे, असं दाखविण्याच्या दक्षिण भारतातील राज्य यांच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना कल्पना आहेच, की या अगोदर आपण उत्तर भारतातील राज्य म्हणजे गुप्त कालखंडानंतर किंवा उत्तर भारतातील गुप्त राजानंतरच्या राजांचा विचार हा केलेला आहे. आज आपण विचार करणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील राज्यांचा. आपणा सर्वांना कल्पना आहेच, की या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण उत्तर भारतातील राज्यांची चर्चा केलेली होती. यामध्ये वल्लभीचे मैत्रक, कनौजचे मोखरी, पुष्यभूती घराणे, उत्तर गुप्त, कनौजचे यशोधर्मन, काश्मीर या राजांची चर्चा ही आपण केलेली होती. त्यांचं स्वरूप, या काळातील राज्यांचे स्वरूप हे काय होते? याविषयी इतिहास अभ्यासकांनी जो वेगवेगळा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ हा कालखंड अंधकारमय युगाचा होता. हा कालखंड महान क्षत्रिय सत्तांच्या उदयाचा काळ होता. हा कालखंड म्हणजे सामंतशाहीच्या उदयाचा काळ होता किंवा या कालखंडातील राज्याचं स्वरूप हे एकीकृत राज्य अशा स्वरूपाचं होतं. असे वेगवेगळे विचार किंवा या राज्यांच्या स्वरूपाची वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे चर्चा करण्यात आलेली होती. त्या सगळ्यांचा आढावा आपण घेतलेला आहे. आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रात आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातील राज्यांची. यामध्ये आपण सुरुवातीला पाहूयात, की बाबा दख्खन आणि दक्षिण या संकल्पना काय आहेत? खरं तर या दोनही संकल्पना या एकमेकांमध्ये समाविष्ट असलेल्या आपणास दिसून येतात. दक्षिण ही संकल्पना ज्यावेळेस आपण वापरतो, तर त्यावेळेस विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिण असं आपण म्हणत असतो. या अर्थाने संपूर्ण जो काही भारत आहे, जो उत्तर भारताव्यतिरिक्तचा भारत, हा सगळाच भारत हा दक्षिण भारत या अंतर्गत समाविष्ट होतो. परंतु अभ्यासकांनी या दक्षिण भारताचे वर्गीकरण सुद्धा 2 गटामध्ये केलेले आहे आणि त्याच्यामधला एक जो भाग आहे त्याला आपण दख्खन असंही म्हणतो. म्हणजे महाराष्ट्र असतील, उत्तर कर्नाटक असतील, गोदावरी आणि कृष्णा यांचं जे खोरं आहे, तर त्याला आपण दख्खन असा शब्दप्रयोग जो आहे, तर तो करत असतो आणि त्यामुळं दख्खन आणि दक्षिण याच्यामध्येही काही प्रमाणात वेगळेपण दाखवण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत, तर त्यामध्ये आपण चालुक्य, पल्लव आणि पांड्य या घराण्यातील राज्यांची माहिती किंवा त्यांचा राजकीय इतिहास हा तर आपण अभ्यासणार आहोतच.
परंतु एकंदरीतच या 3 राज्यांचे स्वरूप हे आपण विषय निवडण्याचं कारण असं आहे, की यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष हा सुद्धा घडून आलेला होता आणि या संघर्षाच्या संदर्भामध्ये इतिहास अभ्यासकांनी एक संकल्पना वापरलेली आहे. त्या संकल्पनेचा परिचय हाही आपण करणार आहोत. अर्थातच सुरुवातीला सर्वप्रथम आपण या घराण्यांचा राजकीय इतिहास हा समजून घेऊयात आणि त्यानंतर त्या राजकीय इतिहासात समजून घेतल्यानंतर आपण जे आहेत, तर ते त्यांच्या स्वरूपाच्या संदर्भामध्ये जे काही आहेत, संघर्षाचं स्वरूप याविषयी आपण जे आहे, तर ते चर्चा करूया. सर्वप्रथम माहिती पाहूयात ते म्हणजे बदामीचे चालुक्य या राजांच्या संदर्भामध्ये. अ, या चालुक्य घराण्याला बदामी असं नाव देण्याचं कारण असं आहे, की यांची जी राजधानी होती त्याचं नाव होतं बदामी किंवा वातापी. आणि यामुळं या चालुक्य सत्तेला बदामीचे चालुक्य असा शब्दप्रयोग जो आहे, तर तो केला जातो. या घराण्याचा संस्थापक हा राजा जयसिंह हा होता. याच्याविषयीची माहिती ही आपणास ऐहोळे या शिलालेखामधून प्राप्त होते. ऐहोळे हा जो शिलालेख आहे, तर तो चालुक्य घराण्याच्या इतिहासाची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा असणारा शिलालेख आहे आणि त्यामुळं याच शिलालेखामधून आपणास संस्थापक राजा जयसिंग किंवा जयसिंह याची सुद्धा माहिती मिळते. जयसिंहानंतर त्याचा मुलगा हा राज्याचा वारसदार झालेला आपणास दिसतो. त्याचं नाव होतं रणराग. या दोन्ही राज्यांच्या संदर्भामध्ये आपण असं सांगू शकतो, की बाबा या दोघांनीही राज्याची स्थापना आणि राज्याचं संरक्षण करण्याचं काम हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये केलेलं होतं. पहिला पुलकेशी. पहिला पुलकेशी हा या घराण्यातील खऱ्या अर्थाने पराक्रमी असणारा एक राजा मानला जातो. या अगोदरचे 2 राजे जयसिंह किंवा रणराग यांनी राज्याचे संरक्षण करण्याची किंवा नव्याने स्थापन झालेल्या राज्याच्या संरक्षणाची भूमिका ही काही प्रमाणात घेतलेली होती. परंतु या राज्याचा विस्तार करण्याचं काम हे पहिला पुलकेशी याने केलेला दिसतो. अर्थातच हा जयसिंहाचा नातू आणि रणराग याचा मुलगा असलेला दिसतो आणि याच्या कालखंडापासून जे आहे तर ते चालुक्यांच्या राज्यात वेगवेगळ्या प्रदेशांची भर ही पडायला सुरुवात झालेली दिसते. वातापिपूर ही याने राजधानी बनवलेली होती. याने अनेक बिरुदे किंवा पदव्या या धारण केलेल्या होत्या प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये राजेशाही ही शासन व्यवस्था असल्यामुळं राजाला त्याचा प्रभाव हा त्याच्या प्रजाजनांवर, त्याच्या राज्यातील लोकांवर, त्याचबरोबर सरदार असतील, इतर राज्यातील लोक असतील, इतर राजघराणे असतील, यांच्यावरही आपली छाप पडावी या उद्देशाने तो वेगवेगळ्या पदव्या किंवा बिरुदे ही धारण करत होता. अर्थातच पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीपासून अशा पद्धतीची बिरुदं याने जी धारण केली, त्या पाठीमागेही हाच उद्देश असला पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याच्या कारकिर्दीमध्ये अनेक मंदिरांची निर्मिती ही सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. याने अनेक मंदिरं ही निर्माण केली. चालुक्य घराण्याचं वैशिष्ट्य हेच आहे, की त्यांनी अनेक मंदिरं ही निर्माण केलेली आहेत आणि या मंदिर निर्मितीची सुरुवात ही कुठेतरी पहिला पुलकेशी याच्या कारकिर्दीपासून झालेली होती, असे आपण म्हणू शकतो. खरं तर पहिला पुलकेशी याची कारकीर्द ही फक्त मंदिर स्थापत्याच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही, तर इतर कला, स्थापत्य यांच्या दृष्टिकोनातूनही एक प्रकारचा पाया रचण्याचं काम हे याने केलेलं होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पहिला पुलकेशी याने अश्वमेध यज्ञ केलेला होता, हेही आपणास उल्लेख प्राप्त होतो. अश्वमेध यज्ञ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. एखाद्या राजाला आपलं वर्चस्व हे आपल्या राज्यावर आहे आणि त्याचबरोबर आपल्या राज्याला आजूबाजूचे राज्य किंवा सीमावर्ती भागातील राज्य हे चॅलेंज करत नाहीत किंवा आपल्या सत्तेला एक प्रकारचं आव्हान देत नाहीत. असं ज्यावेळेस सिद्ध करायचं असतं किंवा दाखवून द्यायचं असतं, तर त्यावेळेस तो अश्वमेध यज्ञ करत असे. ज्या अर्थी याने अश्वमेध यज्ञ केला, त्याचा अर्थ हाच आहे, की सीमावर्ती भागातील राजांनी याच्या सत्तेला कुठल्याही स्वरूपाचं आव्हान
हे दिलेलं नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा हा यज्ञ किंवा यज्ञ केल्याचा उल्लेख हा इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याच्यानंतर किंवा पुलकेशी नंतर कीर्तिवर्मा हा त्याचा मुलगा सत्तेवर आलेला होता. याने 30 वर्ष राज्य केले आणि आपल्या या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये उत्तर कोकण, उत्तर कानडा हा भाग त्याने आपल्या राज्यामध्ये समाविष्ट केलेला होता, हे आपल्याला समजते. मंगलीश हा कीर्तिवर्मा याचा भाऊ हा नंतरच्या काळात सत्तेवर आला. याच्या संदर्भामधले 2 उल्लेख हे महत्त्वाचे आहेत, की याने पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र इथपर्यंत धडका मारल्या होत्या, असा उल्लेख याच्या संदर्भामध्ये प्राप्त होतो. पूर्व समुद्र म्हणजे अर्थातच बंगालचा उपसागर, तर पश्चिम समुद्र म्हणजे अरबी समुद्र. या दोनही भागांमध्ये किंवा अगदी बेस्ट आपण सांगू शकतो ते म्हणजे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये याने आक्रमण केलेली होती, असा या उल्लेखाचा अर्थ हा आपण काढू शकतो. उत्तरेतही याने राज्य विस्तारासाठी मोहीम काढली होती, असाही उल्लेख यामध्ये प्राप्त होतो. परंतु या संदर्भामध्ये आपण असं लक्षात घेऊ शकतो, की या त्याच्या उत्तरेतील असतील किंवा दक्षिणेतील आक्रमणांची ही फारशी माहिती ही आपल्याला मिळू शकत नाही. परंतु एकंदरीतच हे म्हणजे याच्या पराक्रमाची साक्ष देणारे उल्लेख आहेत, हे आपण या संदर्भामध्ये सांगू शकतो. याच्यानंतर दुसरा पुलकेशी हा सत्तेवर आलेला आहे. दुसरा पुलकेशी हा अर्थातच चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा आहे पहा. यापूर्वीच आपण उल्लेख केला, की पहिला पुलकेशी हा खऱ्या अर्थाने चालुक्य सत्तेच्या विस्ताराचा प्रयत्न करणारा आणि त्यात यशस्वी झालेलाही राजा होता. तर दुसरा पुलकेशी याच्या कारकिर्दीमध्येही चालुक्य सत्तेचा विस्तार हा खूप अधिक प्रमाणात झाला. याच्या संदर्भात आपण काही उल्लेख करू शकतो, की हा कीर्तिवर्मा याचा मुलगा होता. याची कारकीर्द मोठी आणि प्रभावी होती. हाच सर्वश्रेष्ठ राजा चालुक्य घराण्यातील होता. त्याचबरोबर हा सम्राट हर्षवर्धन याचाही समकालीन असलेला आपल्याला दिसतो. आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी आणि त्याचबरोबर जे आहेत तर तो सम्राट हर्षवर्धन यांच्यामध्ये संघर्षही झालेला होता. ज्यावेळेस आपण सम्राट हर्षवर्धन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला होता. तर त्यावेळेसही आपण ह्या संदर्भामधली माहिती ही पाहिलेली होती आणि त्यामध्ये उल्लेख आलता पहा, की याने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव जो आहे, तर तो केलेला होता. मगाशी जो उल्लेख आपण ऐहोळे शिलालेखाचा केलेला आहे, तर तो ऐहोळे शिलालेखामध्येच हा जो उल्लेख आहे, तर तो आलेला आहे आणि त्याने म्हटलेला होता, की बाबा हर्षवर्धनाचा आनंद हा आम्ही कुठेतरी जो काही आहे, तर तो थांबवला किंवा एक प्रकारे त्याला जे काही आहे, तर हे केलं आणि त्याचा जो काही आहे, तर तो पराभव केला. त्याच्यामध्ये असाही उल्लेख आहे, की बाबा उत्तराधिपती हर्षवर्धन म्हणजे खरं तर तो उत्तरेचा सम्राट होता. हे एक प्रकारे चालुक्य सत्तेने त्यावेळेसही मान्यच केलेले होते, की त्याचा पराभव जो आहे, तर तो दुसरा पुलकेशी याने जो आहे, तर तो केलेला होता. अर्थात या उल्लेखाविषयी सुद्धा जे काही आहेत, तर ते इतिहास अभ्यासकांनी काहीसा संशय सुद्धा व्यक्त केलेला आपल्याला जो आहेत ना, तर तो दिसून येतो. परंतु एकंदरीतच ऐहोळे शिलालेखातील पुराव्यांचा किंवा उल्लेखाचा हे करता आधार घेता आपण असं म्हणू शकतो, की बाबा याने हर्षवर्धनाचा पराभव केला होता. किमान हर्षवर्धनाला जे काही आहेत, तर ते त्याने नर्मदेच्या काठापर्यंतच रोखले किंवा दक्षिण भारतामध्ये त्याने जे काही आहे, तर ते प्रवेश करू दिला नाही. एवढं मात्र आपण या संदर्भामध्ये नक्कीच म्हणू शकतो. दुसरा पुलकेशी याच्या संदर्भामधील आणखीन काही उल्लेख महत्वाचे आहेत म्हणजे त्याने कदंब या राजाचाही पराभव केलेला होता आणि याचं पराक्रम पाहून गंग आणि अळूप या राजांनी त्याचं मांडलिकत्व पत्करलेलं होतं. हेही आपण या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक अशा तीनही भागातील लोकांनी याचं वर्चस्व मान्य केलेलं होतं. याचं याने अ, बऱ्याचशा लोकांशी राजनैतिक संबंध, डिप्लोमॅटिक रिलेशन्स हे प्रस्थापित सुद्धा केलेले होते. त्यामध्ये इराण या देशाशी याचा व्यापारी संबंध होता. त्याचबरोबर ह्युएन त्सांग हा जो काही परकीय चीनी प्रवासी आहे,
तर त्याला सुद्धा याने आपल्या दरबारामध्ये स्थान दिलेलं होतं. यावरून याचं जे काही डिप्लोमॅटिक रिलेशन प्रस्थापित करण्याचं जे काही धोरण आहे त्याची कल्पना येऊ शकते. याच्या कालखंडामध्ये पल्लव राजांशी सुद्धा जो काही आहे, तर तो वारंवार संघर्ष झालेला होता. हेही आपण सांगू शकतो. एकंदरीतच दुसरा पुलकेशी अ, याची कारकीर्द ही चालुक्य घराण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली दिसते. यानंतर आपण पाहणार आहोत उल्लेख तो म्हणजे पहिला विक्रमादित्य या राजाच्या संदर्भामध्ये. पुलकेशी दुसरा याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हा सत्तेवर आलेला आहे आणि पल्लवांच्या राज्यावर आक्रमण करून याने कांची जिंकलेलं आहे. या अगोदर आपण पाहिलं की पुलकेशी दुसरा याच्या काळात पल्लवांमध्ये आणि चालुक्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला होता. परंतु याने पहिल्या विक्रमादित्याने त्याचं पुढचं पाऊल जे आहे तर ते टाकलेलं होतं. त्याने जे आहे तर ते कांची हे जे काही शहर आहे, खरं तर ते पल्लवांच्या राजधानीचं शहर आहे, तर ते जिंकलेलं होतं. परंतु तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की पल्लवांचा जो निर्णायक पराभव करणं अपेक्षित होतं, तर तो निर्णायक पराभव करण्यामध्ये मात्र काही पहिल्या विक्रमादित्याला यश प्राप्त झालेलं आपल्याला दिसत नाही. पहिल्या विक्रमादित्यानंतर दुसरा विक्रमादित्य याने जे आहे तर ते कारकीर्द सुरू होते. यानेही पल्लवांवर एक महत्त्वपूर्ण विजय हा प्राप्त केलेला आपणास दिसून येतो. याने 3दा कांची जिंकल्याचा उल्लेख हा सुद्धा आपल्याला जो काही आहे तर तो प्राप्त होतो. त्याचबरोबर पांड्य, चोल यांचाही पराभव याने केलेला होता. असे उल्लेख या संदर्भामध्ये प्राप्त होतात. यानंतर आपण पुढच्या राजाचा उल्लेख करणार आहोत ते म्हणजे दुसरा कीर्तिवर्मा. याच्या काळात चालुक्यांच्या सत्तेला ग्रहण लागलेले दिसून येते. आणि याचा जो सामंत आहे दंतीदुर्ग याने त्याचा पराभव केला आणि खऱ्या अर्थाने जो काही आहेत तर ते दुसरा कीर्तिवर्मा याची कारकीर्द ही चालुक्यांच्या सत्तेच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली आणि या दंतीदुर्गाने मग पुढील काळात महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट या सत्तेची स्थापना ही केलेली आपणास दिसून येते. अशा पद्धतीने दुसरा कीर्तिवर्मा हा या घराण्यातील शेवटचा राजा होता. चालुक्य घराणे किंवा बदामीच्या चालुक्य राज्यांची माहिती पाहिल्याच्या नंतर आपण एका पुढच्या महत्त्वाच्या घराण्याची माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे पल्लव या राजघराण्याच्या संदर्भामध्ये. पल्लवांचं राज्य भारतामध्ये कधीपासून कोणत्या कालखंडापासून कोणत्या कालखंडापर्यंत होतं? या संदर्भामध्ये असा उल्लेख करता येऊ शकतो, की इसवी सन 6व्या शतकापासून 9व्या शतकापर्यंत दक्षिण भारतामध्ये पल्लव या राजघराण्याची सत्ता होती. आता हे पल्लव हे जे राजघराणे आहेत, तर ते मूळचे कुठले? याविषयी इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद असलेले दिसून येतात. काही इतिहास अभ्यासक यांना भारताच्या बाहेरचे म्हणजे पर्शियन वगैरे असलेले आपल्याला होते, अशा स्वरूपाचा ते उल्लेख करतात. बऱ्याचदा ते गल्लत त्यांच्या पहलव आणि पल्लव या उल्लेखामुळे होत असलेले आपल्याला दिसते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मौर्य सत्तेच्या ऱ्हासानंतर भारतामध्ये मध्य आशियातून काही आक्रमक आलेले होते आणि त्याच्यामध्ये पहलव हे सुद्धा किंवा पहलव किंवा पार्थियन हे आक्रमण होते. बरेचसे इतिहास अभ्यासकांनी म्हणजे पल्लवांची तुलना ही त्यांच्याशी करून किंवा त्यांच्याशी सांगड घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे. मात्र काही अभ्यासकांनी पल्लव हे मूळचे दक्षिण भारतातीलच होते अशा स्वरूपाची भूमिका ही घेतलेली होती आणि एकंदरीतच या 2 विधानांमुळं पल्लव हे नक्की कुठले याविषयी इतिहास अभ्यासकांमध्ये मतभेद असलेले आपणास आढळून येतात. सिंह विष्णू या च्या कालखंडापासून आपणास पल्लव घराण्याची व्यवस्थित माहिती प्राप्त व्हायला सुरुवात होते सिंह विष्णू याने चोलांचा प्रदेश हा जो आहे तर तो जिंकून घेतलेला होता. याच्या संदर्भामध्ये उल्लेख असा करता येतो की कृष्णेपासून कावेरीपर्यंतचा याने जो आहे तर तो राज्य विस्तार हा जो आहे तर तो केलेला होता. त्याचबरोबर सिलोनच्या राजाचा व 3 तामिळ राजांचा पराभव याने केला, असंही याच्या संदर्भामध्ये सांगितलं जातं. भारवी या कवीस याने राजाश्रय दिलेला होता. एकंदरीतच सिंह विष्णू याची कारकीर्द ही पल्लव घराण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली दिसते. सिंह विष्णू नंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन हा सत्तेवर आलेला होता महेंद्रवर्मन याचं वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो, की हा अत्यंत विद्वान अशा स्वरूपाचा राजा होता.
अर्थातच विद्वान आणि विद्वत्तेचा चाहता असल्यामुळं संगीत, चित्रकला, शिल्पकला यासारख्या गोष्टींना याने प्रोत्साहन हे दिलेले दिसून येते. याच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य असं की याच्या कारकिर्दीमध्ये पल्लवांचा चालुक्यांशी संघर्ष हा सुद्धा जो आहे तर तो झालेला होता. आणि या संदर्भामध्ये असाही उल्लेख प्राप्त होतो की बाबा दुसरा पुलकेशी याने जो आहे तर तो याचा पराभव जो होता तर तो केलेला होता. दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाची कारकीर्द पाहत असताना आपण उल्लेख केला होता की दुसऱ्या पुलकेशीच्या कारकिर्दीमध्ये जे आहेत तर ते याचा पल्लवांशी संघर्ष झालेला होता. तर तो पल्लव राजा महेंद्रवर्मन याच्याशी दुसरा पुलकेशी याचा संघर्ष झालेला होता आणि महेंद्रवर्मनचा पराभव हा सुद्धा दुसरा पुलकेशी यांनी केलेला होता. हा संदर्भ आणि मागचा संदर्भ हा आपण जोडून जो आहे तर तो लक्षात घेऊ शकतो. महेंद्रवर्मन नंतर जो आहे तर तो पहिला नरसिंह वर्मन जो आहे तर तो सत्तेवर आलेला आहे. आणि याचं असं सांगू शकतो की बाबा याने दुसऱ्या पुलकेशीच्या हल्ल्यांचा यशस्वी प्रतिकार केलेला आहे. याचा उल्लेख असाही येतो की बाबा पुलकेशी याचा त्याने 3 वेळा पराभवही जो आहे तर तो केलेला आहे. असाही उल्लेख जो आहे तर तो प्राप्त होतो. आणि विशेषतः महाबलीपुरम या ठिकाणी जे आहेत तर ते याने मंदिरं बांधलेली आहेत. महाबलीपुरम हे ठिकाण अर्थातच पल्लव या राजघराण्याच्या राजांनी बांधलेल्या मंदिर स्थापत्यासाठी एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणून जे तर ते आपण करू शकतो. दुसरा महेंद्र वर्मन याने फक्त 2च वर्ष राज्य केलं असा उल्लेख मिळतो. त्यानंतर पहिला परमेश्वर वर्मन याच्या कालखंडामध्ये पल्लव आणि चालुक्य या सत्तांमध्ये जो आहे तर तो संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. चालुक्य राजा पहिला विक्रमादित्य यांनी याचा जो आहे तर तो पराभव केला होता. मात्र नंतरच्या कालखंडामध्ये यांनीही चालुक्यांचा पराभव केला. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की दक्षिण भारतामध्ये चालुक्य असतील किंवा पल्लव असतील यांच्यामध्ये जे आहेत तर ते सातत्याने संघर्ष जो आहे तर तो होत होता. आणि त्यामुळं कोणत्याही राजाच्या कारकिर्दीमध्ये किंवा कोणताही राजा सत्तेवर आल्यानंतरच्या कालखंडामध्ये या दोघांमध्ये संघर्ष जो आहे तर तो ठरलेलाच असायचा. कधी या बाजूचा पराभव व्हायचा किंवा त्या बाजूचा पराभव व्हायचा. परंतु वैशिष्ट्य असं की दोघांनाही कोणत्याही राजाला जो आहे किंवा कोणत्याही घराण्याला आहे किंवा कोणत्याही राज्याला जे आहे तर ते दुसऱ्या राज्याचा निर्णायक पराभव हा काही करता आलेला नव्हता. हेही आपण या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. पहिला परमेश्वर वर्मन याच्यानंतर दुसरा नरसिंह वर्मन हा सत्तेवर आलेला होता. याच्या कालखंडामध्ये जे आहे तर ते चालुक्य आणि पल्लव यांच्यातील संघर्ष काही प्रमाणात थांबला होता. आणि याला शांततापूर्ण काळ हा सुद्धा जो आहे तर तो लाभलेला होता. हे याचं वैशिष्ट्य सांगू शकतो आपण. अर्थातच आतापर्यंत उल्लेख करतोय की बाबा पल्लव आणि चालुक्य यांच्यातील संघर्ष हा चालूच होता. परंतु दुसरा नरसिंहवर्मन हा मात्र या संघर्षापासून काहीसा अलिप्त राहिलेला किंवा त्याच्या कारकिर्दीमध्ये अशा स्वरूपाचा संघर्ष न होता त्याला काहीसा शांततापूर्ण काळ लाभला. एक प्रकारे हा राजा तसा नशीबवान अशा स्वरूपाचाच आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर याच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य असं की बाबा द्राविडी पद्धतीच्या शिल्पकलेला, मूर्तिकलेच्या निर्मितीला जे आहे, तर ते याच्याच कारकिर्दीमध्ये सुरुवात झालेली आहे. कांची येथे बांधलेले कैलासनाथाचे मंदिर हे याच्या कारकिर्दीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणूनही आपण सांगू शकतो. यानंतर दुसरा परमेश्वर वर्मन हा सत्तेवर आलेला होता. चालुक्य राजा दुसरा विक्रमादित्य याने 3 वेळा कांचीवर आक्रमण करून याचा जो काही आहे तर तो पराभव केलेला होता. त्या दृष्टिकोनातून याची जी काही कारकीर्द आहे तर ती महत्वाची असलेली आपल्याला दिसते. यानंतर दुसरा नंदीवर्मन हा सत्तेवर आला त्यावेळेस हा 12 वर्षाचा होता. आणि पुढे 70 वर्षापर्यंत याने राज्य केलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की 12 वर्षापासून 70 वर्षापर्यंत जवळपास 50 वर्षापर्यंत याने जे आहे तर ते राज्य केलेलं आहे. प्रदीर्घ काळापर्यंत राज्य करणारा राजा या दृष्टिकोनातून याचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं.
यानंतरच्या कालखंडामधले राजे हे काहीसे कमकुवत होत गेलेले आपणास दिसतात. दंतेवर्मन असेल, तिसरा नंदीवर्मन असतील किंवा नंतरच्या कालखंडामधीलही अनेक राजे होऊन गेले, की जे कमकुवत अशा स्वरूपाचे राजे होते. आणि साहजिकच यामुळं झालं काय, की पल्लव या राजघराण्याची वाटचाल ही कुठेतरी जी आहे, तर ती अ, पराभवाच्या दिशेने किंवा एक प्रकारे जे आहे, तर ते राज्य नष्ट होण्याच्या दिशेने यांची वाटचाल झालेली दिसून येते. पल्लवांचा जो शेवटचा राजा आहे अपराजित याचा पांड्य राजांनी पराभव केला आणि या सत्तेचा अस्त हा आपल्याला झालेला दिसतो. यानंतर आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे पांड्य अ, या राजांच्या संदर्भामध्ये. खरं तर पांड्य या राजांच्या संदर्भामध्ये फार डिटेल उल्लेख हे आपल्याला प्राप्त होत नाहीत किंवा पांड्य घराण्यातील राजांनी कोणते-कोणते पराक्रम केले याविषयी आपल्याला फारसे उल्लेख जे आहेत तर ते प्राप्त होत नाही. पांड्यांच्या संदर्भामध्ये प्राप्त होणारे जे काही मोजके उल्लेख आहेत तर त्या उल्लेखांचा आपण या ठिकाणी आढावा घेऊ शकतो. पांड्य हे जे राजघराणे आहेत, तर त्यांची राजधानी ही मदुरा ही असलेली आपल्याला दिसून येते. आणि या पांड्य सत्तेचा जो संस्थापक होता किंवा पहिला राजा आपण म्हणूया, तो होता नेडम चेलियान. हा जो आहे, तर तो पांड्यांचा राजा असलेला आपल्याला जे आहेत ना, तर ते दिसून येतं. या पांड्यांच्या घराण्यामध्ये वेगवेगळे सत्ताधीश हे सत्तेवर आलेले दिसतात. त्याच्यामध्ये आर्यकेसरी मारवर्मन याचा उल्लेख आपण करू शकतो, की याने चेर राज्याचा जो काही आहे, तर तो पराभव केलेला आहे. त्याच्यानंतर कोकेडियान, रणधीर, राजसिंह प्रथम, वरगोन, श्रीमार, श्रीवल्लभ, वर्गुणवर्मन दुसरा, प्रांतक वीरनयन असे अनेक राजे जे आहेत, तर ते पांड्य या घराण्यामध्ये किंवा पांडे या राजघराण्यामध्ये होऊन गेलेले आपणास दिसतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या राजांच्या संदर्भामध्ये किंवा यांच्या पराक्रमाच्या संदर्भामधले फारसे उल्लेख हे आपल्याला प्राप्त होत नाहीत. परंतु त्यांचं राज्य हे नक्कीच महत्त्वाचं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं आणि हे जे राज्य आहे, तर ते होयसळ राज्याचे मांडलिक हे नंतरच्या कालखंडामध्ये बनलेले आपणास दिसून येतात. अशा पद्धतीने पांड्य हे जे राजघराणे आहेत, तर ते या पांड्य या राज्याचा सुद्धा जो काही आहे तर तो शेवट हा झालेला आपणास दिसून येतो. एकंदरीतच विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालुक्य घराण्यापासून तर ते पल्लव, पांड्य यांच्या राजकीय इतिहासाची सुद्धा जी काही आहेत तर ती चर्चा केलेली आहे. या घराण्यांची चर्चा करत असताना किंवा या घराण्यांची चर्चा करण्याच्या पूर्वीही या संदर्भामध्ये आपण असं म्हणालो होतो पहा, की या राजघराणे जे काही आहेत चालुक्य असतील, पल्लव असतील, तर यांचं किंवा पांड्य असतील, तर यांच्या या तिघांचाच या ठिकाणी विचार हा जो आहे, तर तो का करण्यात आलेला आहे? तर तो मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे द्वीपकल्पीय भारतावरील प्रभुत्वाचा संघर्ष. या मुद्द्यामध्ये आपण जे आहेत ना, तर ती माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पाहूयात, की बाबा द्वीपकल्प म्हणजे काय? तर द्वीपकल्प ही तशी एक भौगोलिक संकल्पना असलेली आपणास दिसून येते, की ज्या भूभागाच्या तीनही बाजूंना पाणी असते किंवा जमिनीचा जो भाग हा तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो, असा जो भाग आहे, तर त्या भागाला द्वीपकल्प असं संबोधित केलं जातं. जगाच्या पातळीवर किंवा जगामध्ये अनेक ठिकाणी आपणास द्वीपकल्पीय भूभाग हे असलेले आढळून येतात. ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो, तर त्यावेळेस भारताचा किंवा जो दक्षिण भाग आहे किंवा दक्षिण भारताचा जो भूभाग आहे, तर त्या भूभागाला आपल्याला अशा स्वरूपाचं जे काही आहेत, तर ती गोष्ट आढळून येते. म्हणजे दक्षिण भारताला जर का आपण पाहिलं तर त्याच्या जे काही आहेत, तर तो पश्चिमेला आपल्याला अरबी समुद्र हा असलेला आढळून येतो. पूर्वेला आपणास बंगालचा उपसागर हा असलेला आढळून येतो. तर अगदी दक्षिणेला आपल्याला हिंदी महासागर किंवा इंडियन ओशन हा सुद्धा जो काही आहे तर तो असलेला आढळून येतो. म्हणजे काय? तर भारताचा दक्षिण भाग
हा तीनही बाजूने जे काही आहेत किंवा दक्षिण भारताचा भाग हा तीनही बाजूने समुद्राने वेढलेला अशा स्वरूपाचा भाग आहे आणि त्यामुळं भौगोलिक दृष्टिकोनातून भारताचा दक्षिण जो भाग आहे, तर त्या भागाला आपण द्वीपकल्प असं संबोधत असतो आणि द्वीपकल्प किंवा दक्षिण भारतावरील जो प्रभुत्वाचा संघर्ष जो काही आहे, तर तो असा मुद्दा आपण या संदर्भामध्ये घेऊ शकतो, की प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये दक्षिण भारतावर वर्चस्व मिळविण्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षाला आपण द्वीपकल्पीय भारताच्या कालखंडामध्ये दक्षिण भारतावर किंवा द्वीपकल्पीय भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी कोणत्या सत्तांमध्ये संघर्ष झालेला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ज्या राजकीय घराण्यांचा अभ्यास पाहिलेला आहे, तर त्या राजकीय घराण्यांचा जो काही आहे, तर ते द्वीपकल्पीय भारतावर प्रभुत्व मिळवण्यासाठी जे आहेत, तर तो संघर्ष झालेला होता. यामध्ये आपण उल्लेख जो केलेला आहे, तो म्हणजे चालुक्य सत्ता असेल, पल्लव असेल किंवा पांड्य असेल. यांच्यामध्ये जो आहे तर तो दक्षिण भारतावर किंवा द्वीपकल्पीय भारतावर जो काही आहे, तर तो प्रभुत्व मिळवण्यासाठी जो आहे तर तो संघर्ष झालेला होता. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण या घराण्यांचा राजकीय इतिहास अभ्यासत होतो, तर त्यावेळेस आपणास असे वारंवार उल्लेख येत होता, की बाबा चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या कालखंडापासून जो आहे, तर तो पल्लवांशी संघर्ष सुरू झालेला होता. सुरुवातीला याने चालुक्यांचा पराभव केला, परंतु नंतरच्या पल्लव राजांनी जो काही आहे, तर तो याचा 3 वेळेस जो आहे, तर तो पराभव केलेला आपणास आढळून येतो. पुढेही कधी चालुक्यांचा पराभव झालेला आहे, तर कधी पल्लवांचा पराभव झालेला आहे. पल्लवांची जी राजधानी आहे, तर ती कांची होती. तर त्या कांची राज्यापर्यंत सुद्धा जे काही आहेत, तर ते चालुक्य राजांनी धडक मारलेली आपणास दिसते. परंतु तरी सुद्धा या पल्लव घराण्यातील राजांचा किंवा पल्लव घराण्याचा किंवा पल्लव राज्याचा जो आहे, तर तो निर्णायक पराभव झालेला नव्हता. असे अनेक उल्लेख आपण या संदर्भामध्ये जे आहेत, तर ते पाहिलेले आहेत. खरं तर या संघर्षामधलं पांड्य हे जे घराणे आहे किंवा पांड्यांची जे राज्य आहे, पांड्यांची जी सत्ता आहे, तर ते शेवटचं किंवा एक प्रकारचा कमकुवत प्रतिस्पर्धी असंही आपण त्याचा जो काही आहे तर तो उल्लेख करू शकतो. म्हणजे काही इतिहासकारांनी त्याला म्हटलेलं आहे, की बाबा चालुक्य आणि पल्लव हे काहीसे सक्षम अशा स्वरूपाचे जे आहेत तर ते स्पर्धक होते. तर या दोघा संघर्षामधला पांड्य हा काहीसा त्या दोघांच्या तुलनेमधला जो काही आहे, तर तो कमकुवत असणारा एक प्रकारचा जो काही होता, तर तो प्रतिस्पर्धी होता. परंतु जरी कमकुवत स्वरूपाचा त्याचा उल्लेख जो आहे तर तो करत असला तरी सुद्धा एक प्रकारची महत्वाची भूमिका ही या संघर्षामध्ये जे आहेत तर ते पांड्याने जे आहेत तर ते बजावलेले आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे चालुक्य, पल्लव आणि पांड्य या तीनही सत्तांमध्ये या तीनही राजघराण्यांमध्ये जो आहे तर तो मोठ्या स्वरूपामध्ये जे आहेत तर ते संघर्ष झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा जो त्यांच्यामध्ये झालेला जो काही संघर्ष आहे, तर त्या संघर्षाचा परिणाम काय झाला? हे या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की या तीनही सत्तांमध्ये जो संघर्ष झाला, तर त्या संघर्षाचा शेवट आपण असं सांगू सांगू शकतो, तो म्हणजे या तीनही सत्ता ज्या आहेत, तर त्या कमकुवत झाल्या. आणि त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा हा नंतरच्या काळात त्यांच्या शेजारी असणाऱ्या राज्यांनी किंवा अगदीच त्या राज्याचा भाग असलेल्या काही सामंतांनी काही जे आहेत ना, तर ते व्यक्तींनी घेऊन स्वतःचं राज्य हे स्थापन केलेलं दिसतं. ज्यावेळेस आपण म्हणतो चालुक्यांचं, तर ते चालुक्यांच्या सत्तेचा शेवट हा करून अर्थातच राष्ट्रकूट या सत्तेची स्थापना ही झालेली आपणास दिसून येते. पल्लवांच्या बाबतीमध्येही आपण तसाच उल्लेख करू शकतो, की बाबा या सत्तेचा जो काही आहे, तर तो शेवट झाला आणि त्याच्याच शेजारच्या राज्याने जे काही आहे, तर ते पल्लवांचं राज्य हे सुद्धा बळकावलेलं आहे. तर जे आपण पांड्यांचा उल्लेख केला, की पांड्य ही जी सत्ता आहे, तर ते होयसळ राज्याचे जे आहेत, तर ते मांडलिक बनले. तर असं होण्याचं कारण काय आहे? तर असं होण्याचं कारण म्हणजे जे आहे,
तर ते हे जी घराणे आहेत, तर ती अर्थातच तीनही जे आहेत, तर ते तिघांमध्ये जो काही आहे, तर तो संघर्ष झाला आणि या संघर्षाचा हा परिणाम जो काही आहे, तर तो झालेला आपणास दिसून येतो. यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न किंवा त्याची चर्चा करणं आवश्यक ठरतं पहा, की द्वीपकल्पीय भारत याच्यावर प्रभुत्वासाठीचा संघर्ष होण्याच्या पाठीमागची कारण काय-काय आहेत? म्हणजे कशामुळं? की बाबा चालुक्य असतील, पल्लव असतील किंवा पांड्य असतील. या तीनही सत्तांना जे काही आहेत, तर ते द्वीपकल्पीय भारतावर आपलंच वर्चस्व असलं पाहिजे, असं वाटण्याच्या पाठीमागची कारणं काय होती? तर त्या बाबतीत आपण सांगू शकतो पहा, एकतर राजांची असणारी महत्वाकांक्षा. ही त्या संदर्भामधली जी काही आहे, तर ती महत्त्वाची गोष्ट आहे, की चालुक्य घराणा असेल, पल्लव असतील किंवा अगदी पांड्य हे सुद्धा राज्य जरी इतिहास अभ्यासकांनी त्याचं वर्णन की बाबा कमकुवत प्रतिस्पर्धी म्हणून जरी केलेलं असेल, तरी प्रत्येक घराण्यातील राजांमध्ये जे काही आहेत, तर ती एक प्रकारची अँबिशन होती. त्यांच्यामध्ये जे आहे, तर ती महत्वाकांक्षा होती. त्यांची महत्वाकांक्षा काय होती? तर अर्थातच हा जो काही आहे, तर आपल्या राज्याचा विस्तार झाला पाहिजे. आपलं राज्य जे काही आहे, तर ते दक्षिण भारतामधील एक महत्त्वाचं राज्य असलं पाहिजे किंवा दक्षिण भारतावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे. अशी या स्वरूपाची महत्वाकांक्षा ही चालुक्य, पल्लव आणि पांड्य या घराण्यातील सर्व राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेली आपणास दिसून येते. ही त्यांची जी महत्वाकांक्षा होती, ही त्यांची जी राजकीय महत्वाकांक्षा होती, या राजकीय महत्वाकांक्षेच्या पोटीच किंवा या राजकीय महत्वाकांक्षामुळेच या तीनही सत्तांनी एकमेकांशी किंवा द्वीपकल्पीय भारतावर आपलं प्रभुत्व राहावं या उद्देशाने जे आहेत, तर तो संघर्ष केलेला होता. असं आपण त्या संदर्भामधलं कारण जे आहेत ना, तर ते सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण आर्थिक बाब ही सुद्धा जी काही आहेत, तर ते सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे कार्ल मार्क्स या विचारवंतांचा. कार्ल मार्क्स हे अत्यंत महत्त्वाचे विचारवंत जे आहेत, तर ते आधुनिक कालखंडामध्ये होऊन गेलेले आहेत. कार्ल मार्क्स यांची विचारसरणी जी आहेत, तर त्याला आपण मार्क्सवाद असं सुद्धा म्हणतो, की कार्ल मार्क्स यांची जी विचारसरणी ती मार्क्सवाद असं आपण जो आहे तर तो त्याचा अ, उल्लेख हा करत असतो. तर हे जे कार्ल मार्क्स आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये असंही म्हटलं जातं, की बाबा कार्ल मार्क्स जे आहेत, तर ते त्यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. त्यांनी विचार मांडले, ते इंग्लंडमध्ये मांडले आणि त्यांच्या विचारांवर आधारित जी क्रांती झाली, तर ती क्रांती ही जी आहे, तर ती आपल्याला रशिया यामध्ये जी आहे, तर ती झालेली आढळून येते. पुढे चीनमध्ये सुद्धा जे आहे, तर ती क्रांती झालेली आपणास आढळून येते. तर असं हे जे काही कार्ल मार्क्स आहेत, तर ते कार्ल मार्क्स यांच्या विचारसरणीमधला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ते नेहमी म्हणतात, की कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागचं जे काही कारण असतं, तर त्याच्यामध्ये आर्थिक कारण हे महत्त्वाचं असतं. आणि अर्थातच त्यामुळं द्वीपकल्पीय भारतावर प्रभुत्व मिळविण्याच्या उद्देशाने सुद्धा आर्थिक कारण या कारणाने जे आहेत, तर ती महत्त्वाची भूमिका बजावलेली आपणास दिसून येते. विशेषतः दक्षिण भारत हा जो आहे, तर तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणारा भाग म्हणून त्याची जी काही आहे, तर ते ओळख असलेली आपणास दिसून येते. सोने असतील, हिरे असतील यासारख्या खनिज संपत्तीच्या दृष्टिकोनातून तर ते अर्थातच महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये असणारी शेती द्वीपकल्पीय भारतामध्ये असणारी किंवा दक्षिण भारतामध्ये असणारी शेती ही सुद्धा जी काही आहेत, तर ती एक प्रकारे महत्त्वाचा घटक असलेलं दिसून येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये असेल किंवा मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा असेल, की शेती हाच एक महत्त्वाचा व्यवसाय असलेला आपणास दिसून येतो आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही आहेत, तर ते त्याचं महत्त्व असलेलं आपणास दिसून येतं. एकंदरीतच द्वीपकल्पीय भारतावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टिकोनातून हा आर्थिक घटक हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक
असलेला आपल्याला दिसून येतो आणि या घटकांच्या पूर्ततेसाठी चालुक्य, पल्लव आणि पांड्य या तीनही सत्तांमध्ये जो आहे तर तो त्रिकोणीय अशा स्वरूपाचा संघर्ष झालेला आपणास दिसून येतो आणि या संघर्षाचा शेवट अर्थातच जो आहे तर तो तीनही सत्तांच्या कमकुवत होण्यामध्ये आणि या तीनही सत्तांच्या नष्ट होण्यामध्ये झालेला होता. हे आपण या संघर्षाच्या संदर्भामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. अ, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण जो 9वा टॉपिक आहे, तर त्या 9व्या टॉपिकमधील दक्षिणेतील राज्यांच्या संदर्भामध्ये जे आहे तर ती चर्चा केलेली आहे. या राज्यांचं स्वरूप किंवा या राज्यांच्या संदर्भामधील माहिती ही समजून घेण्याच्या उद्देशाने आपण आपल्याकडं असणारं जे स्टडी मटेरियल आहे, तर त्या स्टडी मटेरियलचा सुद्धा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर आपणास या राजघराण्यांची माहिती ही जर का आपल्याला मिळवायची असेल, आपण मराठी माध्यमातून या ठिकाणी आपणास जे काही आहे तर ते मार्गदर्शन होत आहे. तर मराठीमधून चालुक्य असतील, पल्लव असतील, जे आहे तर ते पांड्य असतील, या घराण्यांच्या संदर्भामध्ये जर का आपणास माहिती प्राप्त करून घ्यायची असेल, तर आपणास एक पुस्तक मी या संदर्भामध्ये सुचवू इच्छितो. ते म्हणजे अ, अ, गोबम देगलूरकर सरांचं पुस्तक जे काही आहे, प्राचीन भारत नावाचं एक पुस्तक आहे. अपरांत प्रकाशनाचं असणारं हे जे पुस्तक आहे, तर ते एकंदरीतच प्राचीन भारत किंवा प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्त्वाचा असणारा संदर्भ ग्रंथ म्हणून आपण त्याचा उल्लेख जो आहे तर तो करू शकतो. अ, प देगलूरकर सर जे काही आहेत तर ते डेक्कन कॉलेज डेक्कन कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर या विद्यापीठाचे कुलपती म्हणून सुद्धा जे आहेत तर ते त्यांनी कारभार पाहिलेला आहे. एकंदरीतच प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये अ, दांडगा अभ्यास किंवा त्या संदर्भामध्ये असणारा गाढा अभ्यास हा जो आहे, तर तो देगलूरकर सरांचा आहे आणि त्यामुळं अर्थातच हे जे पुस्तक आहे, तर ते पुस्तक आपल्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून नक्कीच महत्त्वपूर्ण जे आहे, तर ते असलेलं आपणाला दिसून येतं आणि त्या दृष्टिकोनातूनही आपण याचा जो काही आहे, तर तो अभ्यास जे आहे, तर ते केला पाहिजे. या संदर्भामध्ये आपणास संदर्भ ग्रंथांचं माहिती किंवा संदर्भ ग्रंथांच्या मधून दक्षिण भारताचा इतिहास हा जर का आपणास समजून घ्यायचा असेल, तर त्या संदर्भामध्ये के. ए. निळकंठ शास्त्री यांचं जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकाचा आधार हा सुद्धा आपण जो आहे, तर तो घेऊ शकतो पहा. के. ए. निळकंठ शास्त्री यांचं दक्षिण भारत हेच अध्ययनाचा विशेष विषय हे असलेला आपणास दिसून येतो. या संदर्भामध्ये एक गोष्ट ही सुद्धा मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायची आहे, की सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताचा जो इतिहास आहे, तर तो उत्तर भारत केंद्रित होता. मग या संदर्भामध्ये अशीही मांडणी करण्यात येत होती की बाबा ज्याप्रमाणे जगाचा इतिहास हा युरोप केंद्रित अशा स्वरूपाने लिहिण्यात आला. म्हणजे जगाचा इतिहास लिहित असताना त्याच्यामध्ये युरोप खंडामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत, तर त्यांचंच अधिक प्रमाणात जे काही आहेत, तर ते वर्णन करण्यात आलेलं होतं. तशाच पद्धतीने जे आहेत, तर ते भारताचा इतिहास लिहित असताना सुद्धा उत्तर भारताला केंद्रस्थानी ठेवून इतिहासाची मांडणी ही करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच दक्षिण भारतामधून बरेचसे इतिहासकार हे समोर आले आणि त्यांनी दक्षिण भारताचा इतिहास हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये प्रोफेसर के. एन. निळकंठ शास्त्री यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आज आपल्यासमोर जे काही प्राचीन भारताच्या संदर्भात दक्षिण भारतातील इतिहास हा विषय समोर आलेला आहे. त्यामध्ये अर्थातच के. एन. निळकंठ शास्त्री यांचं योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करत असताना संदर्भ ग्रंथांच्या कडे सुद्धा आपण वळायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून के. एन. निळकंठ शास्त्री असतील किंवा या अगोदर वर्णन केलेलं देगलूरकर सर यांचं अपरांत प्रकाशनाचं मराठीतील पुस्तक हे
महत्त्वाचे संदर्भ आहेत, हे मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण हा टॉपिक आता व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे. त्याबद्दल आपण या ठिकाणी हे आपण सेशन या ठिकाणी थांबवत आहोत. धन्यवाद.